आपण ज्यासाठी जमलेलो आहोत, आज 14 एप्रिल विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. त्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम महामानवांना विनम्र अभिवादन करतो. येथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय गणेश राऊत सर व सर्व मान्यवर, सर्वांचं मी स्पार्क अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत करतो. यानंतर सर्व मान्यवर व आदरणीय राऊत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. आजचा हा कार्यक्रम श्रीयुत महेश पवनेरकर सर आणि मनीषा नार्डेकर मॅडम यांच्यामुळे होतो आहे. त्यांनी माझी काही भाषणं ऐकलेली आहेत आणि काही भाषणं ऐकल्यानंतरसुद्धा परत भाषण ऐकावं असं वाटणं, याचा अर्थ वक्ता बरा बोलत असावा. आणि तुम्ही काही काळजी करू नका, आपला कार्यक्रम 11ला संपणार आहे. 10:59 माझं भाषण संपलेलं असेल, कारण तुमचं अभ्यासाचं नुकसान नको व्हायला. तुम्हा सगळ्यांचा वेळ खूप मौल्यवान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीमध्ये असताना त्यांचे मित्र किंवा उद्योगपती 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला बोलवायचे, तर डॉक्टर साहेब कधीही जायचे नाहीत. ते त्यांना नेहमी सांगायचे की यायला 1 तास, जायला 1 तास, असे माझे 2 तास वाया जाणार आणि तिथं तुमची मूर्खासारखी बडबड मला ऐकायची. त्याच्याऐवजी तुम्ही असं करा, तुम्ही ते सगळे पदार्थ घेऊन आमच्या घरी या, मग आमच्या घरी आपण जेवूयात, म्हणजे वेळ वाचेल. मग तुम्हाला माहिती आहे, म्हणजे असं कोणी फारसं करत नसणारच. त्यामुळे डॉक्टर साहेब वेळ वाचवण्याबद्दल भयंकर प्रसिद्ध होते. आजच्या निमित्तानं आपल्या अंगी हा एक गुण जरी आला तरी खूप चांगलं होईल. गेली 10 वर्ष आम्ही हेरिटेज वॉकचा उपक्रम चालवतो. उमेशमुळे आम्ही एक फलटणचा आमचा कार्यक्रम सोडला, तर आमचा एकही कार्यक्रम आज गेल्या 10 वर्षामध्ये उशिरा सुरू झालेला नाही. आजचाही कार्यक्रम उशिरा सुरू झालेला नाही. तर आपण आयुष्यात काय शिकलं पाहिजे डॉक्टर साहेबांपासून? तर एक गोष्ट जरी शिकलो वेळ वाचवायला, तरी आजचा कार्यक्रम सफल झाला असं आपल्याला म्हणता येईल. मी तुम्हाला डॉक्टर साहेबांचा जन्म कुठं झाला, अंतिम श्वास कुठे घेतला, त्यांनी आयुष्यात काय केलं, यातलं काहीही सांगणार नाही आहे. मी तुम्हाला आज अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण कधी फारशा ऐकलेल्या नसतात आणि ज्याच्यातून डॉक्टर साहेबांचं एक माणूस म्हणून दर्शन आपल्याला कसं घडतं. माणसं विनाकारण कधीच मोठी होत नसतात, त्याच्यामागे खूप अफाट कष्ट असतात त्यांचे. तर डॉक्टर साहेबांना संस्कृत खूप आवडायचं. त्यांच्या एका वाक्यानं मी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करतो. डॉक्टरांविषयी असं म्हटलं जातं, यस्य प्रियजनः स्मरयन्ते सह न गतः, म्हणजे ज्याला जनतेचं अपार प्रेम लाभतं तो कधीही लुप्त होत नाही. आज नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल आणि जगभर असेल, डॉक्टर बाबासाहेबांची आठवण जी कृतज्ञतेने घेतली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या भारतीय लोकांचं नाव जागतिक पातळीवरती पोचलं, असे अगदी मोजके लोक आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचं स्थान हे अत्यंत उच्च आहे. त्यांच्या अंगी अनेक गोष्टी होत्या, म्हणजे पाळीव कुत्र्यांवरती प्रेम असणं, बागकाम करणं, अफाट पद्धतीनं वाचन करणं. एकदा ते आपल्या पत्नीबरोबर सिनेमाला निघाले मुंबईमध्ये असताना, तर संध्याकाळची वेळ होती आणि सिग्नल पडला होता, तर त्यांच्या गाडीमध्ये नेहमी डिक्कीमध्ये पुस्तकं भरलेली असायची. तर त्या पत्नीला असं म्हणलं की मी फक्त त्या ग्रंथालयात जातो, तेवढी पुस्तकं फक्त बदलून येतो, तू पुढे जा, मी आलोच. त्यांच्या मिसेसनं माहीत होतं पुढे काय होणार. त्या गेल्या, सिनेमा बघितला, त्या घरी आल्या, रात्र उलटून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता एक मंत्रालयातून माणूस धावत पळत आला आणि म्हणाला, डॉक्टर साहेबांनी खूप महत्त्वाचा निरोप द्यायचा, कुठे आहेत? तर ते म्हणाले, तुम्ही असं करा, त्या ग्रंथालयामध्ये जा, तिथं तुम्हाला ते भेटतील. आता भारताचा एवढा मोठा मंत्री आल्यामुळे त्या ग्रंथपालाने ग्रंथालय रात्री बंद नव्हतं केलेलं, तोही बसून राहिला, सगळेच लोक बसून होते. तो माणूस धावत पळत डॉक्टर साहेबांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्हाला एक महत्त्वाचा निरोप आहे. डॉक्टर साहेबांनी त्याच्याकडे असं बघितलं, म्हणाले, अरे हां, सिनेमाला जायचं आहे नाही का, चला आता ते आपल्याला वेळ झाली. म्हणजे ते काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत जे काही वाचत होते, तर तो वाचनाचा जो परिणाम आहे. एकदा ते वाचत असताना एक माणूस आला, म्हणजे त्यांचाच विद्यार्थी होता, तो त्या असं पाया पडला. ते म्हणाले, अरे टॉमी तू मला त्रास देऊ नको. टॉमी म्हणजे त्यांचा कुत्रा. मग तो मनुष्य म्हणाला, अहो सर मी टॉमी नाही, मी असं आहे. ते म्हणाले, हो का, बरोबर, माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणाले, घरामध्ये 33,000 पुस्तकं होती आणि हा आकडा त्यांच्या इतिहासकारांनी कमीत कमी 33,000पासून ते 45,000पर्यंत आकडे दिलेले आहे. आणि ग्रंथालयाचं नाव होतं राजगृह, जी मगधची राजधानी होती. आता ग्रंथालयांसाठी स्वतंत्र बंगला बांधायचा, त्या ग्रंथालयाला राजगृह नावाचं नाव द्यायचं. आणि बिर्ला शेठजींनी त्यांना ऑफर दिली होती. बिर्ला शेठजींबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बिर्लांबद्दल असं म्हटलं जातं, गांधीजींना गरिबीत राहता यावं म्हणून बिर्लांनी लक्षावधी रुपये खर्च केले होते. बिर्ला आंबेडकरांना सांगायला गेले की तुम्ही जर भगवद्गीतेवरती टीका करणार नसाल तर मी तुम्हाला 10 लाख रुपये देईन. तर ते बिर्ला शेठजींना म्हणाले, अच्छा म्हणजे तुम्ही मला विकत घ्यायचा प्रयत्न करताय.
तर बिर्ला त्यांच्याकडे गेले आणि बिर्लांनी ऑफर दिली होती की तुमचा सगळा ग्रंथसंग्रह आम्ही विकत घेऊ, तुम्ही सांगाल त्या किमतीला, आम्ही तुमचा सगळा ग्रंथसंग्रह विकत घेऊ. ते म्हणाले माझ्या मृत्यूनंतर माझा सगळा ग्रंथसंग्रह औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाला देणगी म्हणून देण्यात येत आहे, एकही पैसा मला याच्यापासून करायचा नाही. जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं मी 22 लाख रुपये खर्चात आहे. त्यांचा तो अत्यंत दुर्मिळ ग्रंथसंग्रह अनेक लोक विकत मागत होते. खरं म्हणजे ते एका क्षणात त्या सगळ्यातून कर्जमुक्त होऊ शकले असते. शेवटपर्यंत त्यांनी ते तसं कधीही केलं नाही. याच्यातून ते जे ग्रंथप्रेम दिसतं, मंत्रिपदावरती असताना दिल्लीच्या जुन्या बाजारामध्ये ते जायचे. आता डॉक्टर साहेब स्वतः आले म्हटल्यानंतर अनेक आजूबाजूला लोक गोळा व्हायचे. तासनतास त्या जुन्या बाजारामध्ये धुळीने माखलेली पुस्तकं ती बघायची, घासाघीस करायची. तो माणूस सांगायचा हे पुस्तक 6 रुपयाला आहे, ते म्हणायचे नाही, होय नाही करत 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 2 रुपयावरती यायचं. मग ते अत्यंत दुर्मिळ पुस्तक डॉक्टर साहेबांच्या संग्रहामध्ये दाखल व्हायचं. आता काय म्हणजे या माणसाची ज्ञाननिष्ठा आहे पहा. त्यांची पत्नी डॉक्टर साहेब परदेशात असताना त्यांनी एकदा पत्र लिहिले की अहो माझ्याकडचे सगळे पैसे संपत आले तर काहीतरी तुम्ही करा. तर ते म्हणाले की असं आहे, मी तर तुला नेहमी पैसे देत असतो. तर त्यांची पत्नी किती हुशार, तर ती मिळालेले जे पैसे आहेत 50 रुपये घर खर्चासाठी दिलेले असायचे, जेव्हा 250 रुपये पगार होता. ते 50 रुपये त्यांची पत्नी एक वर्तमानपत्राचा कागद घ्यायची, त्या कागदाचे 30 तुकडे करायचे. त्या 30 तुकड्यांमध्ये प्रत्येकी 1.5 रुपया बांधून ठेवायचा, म्हणजे झाले 45 रुपये. उरलेले 5 रुपये वेगळे बांधून ठेवायचे. तर रोज फक्त 1.5 रुपये खर्च करायचा घर खर्चाला. आणि ऐनवेळी पाहुणा आला, ऐनवेळी कोणी आलं तर त्याच्यासाठी जास्तीचा खर्च म्हणून ते 5 रुपये. आणि आणखी खर्च वाचावा म्हणून बॅरिस्टर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी 5 मैल पलीकडे चालत जाणार, त्या गावात जायचं, तिथून सरपण आणायचं, तिथून गोवऱ्या घ्यायच्या, त्या डोक्यावरती घ्यायच्या. रस्त्यावरती आजूबाजूच्या बायका फिदी हसत असायच्या, बघा त्या बॅरिस्टरची बायको ही काय करते. आणि अशा अवस्थेमध्ये मातोश्री रमाबाई आपल्या नवऱ्याचा संसार अत्यंत काटकसरीनं चालवत. डॉक्टर साहेबांनी असलेले शेवटी जर पैसे संपले तर तुझ्याकडचे सगळे दागिने तू विकून टाक, मी परत आल्यावरती तुला दागिने करेन. अशा कालखंडामध्ये मुंबईमध्ये त्यांचे जे मित्र किंवा समाजातले लोक जे मदतीला यायचे, एकाकडून एकही पैसा बाईंनी शेवटपर्यंत घेतला नाही. याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात आत्मसन्मान. त्यांनी वाक्य लिहिलेलं त्या पत्रामध्ये की मी इथे भुकेला आहे, 4-4 दिवस मला जेवायला मिळत नाही आहे. इंग्लंडमध्ये असताना त्यांना एका सैनिकी अहवाल पाहिजे होता. 3 दिवस ते फिरत होते. ज्या क्षणी तो अहवाल त्यांना मिळाला, खिशामध्ये जेवढे पैसे होते तेवढे सगळे दिले आणि त्या माणसाकडून तो विकत घेतला. पुढचे 3 दिवस त्यांनी तो सगळा अहवाल वाचून काढला. 3 दिवसामध्ये ते जेवायलासुद्धा भान राहिलेलं नव्हतं, कारण त्यांना तातडीनं त्याच्यावरती एक रिपोर्ट लिहायचा होता. खिशामध्ये खायला पैसे नाहीत. ग्रंथालयामध्ये जेव्हा जाऊन बसायचे तेव्हा ग्रंथपालाने असं लिहिलं आहे, हे ग्रंथालय उघडताना एकच मनुष्य हजर असायचा आणि हे ग्रंथालय बंद करताना एकच मनुष्य हजर असायचा, जो दिवसभर एकाच जागेवर बसलेला असायचा आणि ज्याच्याकडे दिवसभरामध्ये फक्त 1 ग्लासभर दूध आणि असेल तर एखादा ब्रेडचा तुकडा, याच्यावरती डॉक्टर साहेब आपले गुजराण करत होते. सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की ज्ञानाची लालसा, प्रचंड ज्ञानाची भूक काय करते माणसाचं, याचं ते उत्तम उदाहरण आहे. म्हणून ते ज्या दिल्लीमध्ये ज्या बंगल्यामध्ये राहत होते, त्या बंगल्यामध्ये संध्याकाळ झाली की खूप लोक यायचे. तर डॉक्टर साहेब अशा खुर्च्या मांडलेल्या असायच्या, 20-30 खुर्च्या मांडलेल्या असायच्या. प्रत्येक कुठलाही माणूस त्यांना येऊन भेटू शकायचा आणि स्वतःच्या काही व्यथा वेदना असेल त्या सांगायच्या. मग त्याच्यामध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असा कुठलाही फरक केला जात नव्हता. त्यांच्या घराचं नाव लोकांच्या तोंडी इन्साफ की कोठी किंवा न्यायाचं घर अशी होती. कोणावरही अन्याय झाले की हे फोन उचलायचे, त्या मंत्र्याला डायरेक्ट फोन करायचे, असं असं झालेलं आहे, असं असं अन्याय झालं, काय करायचं सांगा. एकदा गाडीतून ते येत होते, रस्त्याच्या कडेला एक मनुष्य असा भुके कंगाल अवस्थेमध्ये पडलेला दिसला. त्याला उचलून घरी आणलं, त्याला खायला प्यायला घातलं, त्याची सेवा शुश्रूषा केली. ती झाल्यानंतर त्याला कामाला ठेवलं आणि त्याला सांभाळलं. म्हणजे ज्या परिस्थितीतून आपण आज इथं आलेलो आहोत, ती परिस्थिती आपल्याला या सगळ्यांसाठी वापरता येते. हे मी तुम्हाला आवर्जून का सांगतोय, काही वर्षांनी तुम्ही पण MPSC पास व्हाल, UPSC पास व्हाल, तुम्ही वरती जाल, तेव्हा स्वच्छ हात, समर्थ खांदे आणि तल्लख बुद्धी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, ती नोकरशाही, जो शब्द लोकमान्य टिळकांनी दिला ब्युरोक्रेसीला, ती नोकरशाही निर्माण व्हावे. म्हणून तर मनीषाताई असतील, महेश पवनेरकर सर असतील, हे लोहिया भवन असतील, हे सगळे लोक तुमच्यासाठी हा सगळा प्रयोग करत आहेत. तर
एकदा एका पक्षाने, म्हणजे त्यांना कुत्री बाळगायचं तर हौस होती, मी तुम्हाला सांगितलं, एकदा एका पक्षाने अत्यंत अलायक लोकांना तिकीटं दिली अशी बातमी त्यांच्या कानावर जेव्हा आली तेव्हा तो पीटर कुत्रा त्यांचा शेजारी बसला होता. ते म्हणाले, अरे पीटर, तू आता असं कर, त्या पक्षात जा, त्या पक्षाचं नाव मी काही सांगणार नाही, म्हणजे मग तुम्हाला हवे त्या पक्षाचं नाव त्याच्याशी जोडू शकता, तुम्ही ट्रम्पच्या पक्षाचं नाव पण जोडू शकता. तर ते म्हणाले, पीटर तू असं कर, आता त्या पक्षात जा, म्हणजे तुला सुद्धा तिकीट मिळेल. पीटरने बहुतेक मान हलवली असावी, कारण कुत्र्यांना माणसांपेक्षा जास्त असतं असं अमेरिकेत म्हणतात, मला माहीत नाही. दया पवारांनी असा एक किस्सा लिहून ठेवला आहे की त्यांचे आजोबा दया पवारांच्या आईला असं सांगत होते की याला काही शिकवू नको, आता बस झालं याचं 4थीपर्यंतचं शिक्षण, काय गरज आहे. बलूत ज्यांनी लिहिलं ते दया पवार, मराठी भाषेतलं अत्यंत अप्रतिम आत्मचरित्र आहे. त्या आईने अशी भूमिका घेतली, तिने डॉक्टर साहेबांचं एक व्याख्यान ऐकलेलं होतं आणि ती म्हणाली, किती कष्ट घ्यावे लागले तरी चालतील, मी माझ्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. हा जो समाज उभा राहिला आहे तो अनेक मातांनी असे कष्ट घेतल्यामुळे, अनेक स्त्रियांनी स्वतःच्या पदराला खार लावली, अनेक स्त्रियांनी नवऱ्याने दिलेल्या पैशातून कुठल्या तरी तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या डब्यात, कुठल्या तरी पेटीत, कुठल्या तरी ट्रंकेच्या तळघराला, त्या तळाला जे पैसे साठवून ठेवलेले होते त्याच्यातून भारताची आजची पिढी उभी राहिलेली आहे. आपल्यावरती, आपल्या आईचे, आपल्या मातेचे, आपल्या स्त्रियांचे खूप उपकार आहेत या समाजावरती. दुर्दैवानं इतिहासाच्या पुस्तकातून स्त्रिया लुप्त झालेले असतात. मात्र हे दया पवार नाशिकवरून मुंबईला सायकल चालवत डॉक्टर साहेबांचं भाषण ऐकायला गेले होते. आता हे खरं का खोटं, तर मला शिकवणारे स्वरूपवर्धिनीमधले एक सर होते, ते सावरकरांचं 1956चं शेवटचं अभिनव भारताच्या सांगतेचं भाषण ऐकण्यासाठी मुंबईवरून सायकल मारत पुण्याला आले होते. त्यांचं नाव चापेकर. बिल गेट्स जेव्हा भारतात आला होता तेव्हा बिल गेट्स भारताच्या पंतप्रधानांना भेटायला गेला नाही, भारताच्या राष्ट्रपतींना भेटायला गेला नाही. बिल गेट्स पुण्यातल्या फक्त एकाच माणसाला भेटायला आला होता, ते म्हणजे चापेकर. ते चापेकर मुंबईवरून सावरकरांचं भाषण ऐकण्यासाठी सायकलवरून आले होते. त्यामुळे दया पवार जर मुंबईला गेले असतील नाशिकवरून सायकल मारत तर त्यात विशेष वाटायचं काही गोष्ट नाही. ते भाषण ऐकणं, डॉक्टर साहेब दिसतात कसे, त्यांचं ते जे प्रथम दर्शनी जो सगळ्यात मोठा प्रभाव पडायचा तो म्हणजे ज्ञान. त्यांच्या चेहऱ्यावरती ते जे ज्ञान विलसत असायचं त्याच्या दर्शनाने लोक थक्क झालेली असायचे. तर एकदा काय झालं, डॉक्टर साहेब गेल्यानंतर एका सरकारी नोकराला त्याच्या बॉसने सांगितलं की तुला रजेचा अर्ज करून जावं लागेल. त्या माणसाने रजेच्या अर्जामध्ये कारण लिहिलं, डॉक्टर साहेबांचा मृत्यू झालेला आहे, सबब मला मुंबईला जायचं आहे. हा सरकारी अधिकारीच तो त्याचा बॉस, तो म्हणाला, अरे हे कारण त्या अर्जामध्ये लिहू नकोस, तुला रजा मिळणार नाही. सरकारी अधिकारी कसे असतात मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे चांगले अधिकारी होणार आहात कारण तुम्हाला मनीषाताई शिकवतात. मी एके दिवशी एके ठिकाणी गेलो होतो, तिथं पाटी लावलेली होती की येथे चपला काढून मगच मंदिरात प्रवेश करावा. आणि नेमका मी अनवाणी गेलो होतो, तिथे एक शिपाई बसला होता, त्यांनी मला अडवलं. मी म्हटलं काय, तो म्हणाला, साहेब ही पाटी वाचली का तुम्ही? म्हटलं हो, मी 10वी पास आहे, मला पाटी वाचता येते. म्हटलं इथं लिहिलं आहे की पादत्राणे इथे कडून मगच पुढे जावे. म्हटलं पण मी घातलेलीच नाही त्यामुळे मी जाऊ शकतो. नाही नाही म्हणाला, नियम काय आहे, पादत्राणं इथं काढायची, घरी जा, पादत्राणं घाला, इथं या, इथं काढा, मगच मी तुम्हाला आत सोडून, कारण सरकारी नियम आहे, अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेन. तर या माणसाने सांगितलं, त्यांनी लिहून ठेवलं आहे, मी माझा अर्ज बदलणार नाही, जे लिहिले आहे ते तसेच ठेवणार. डॉक्टर साहेब आमच्या घरातलेच एक सदस्य होते, त्यांनी आम्हाला अंधाराच्या अज्ञानाच्या गुहेतून बाहेर काढले, त्यांना मी कसा विसरू, असं त्यांनी लिहिले. अनेकदा भाषणांची सुरुवात मी अशी करतो की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर गणेश राऊत आडनावाचा माणूस प्राध्यापक होऊ शकला नसता. हे आमच्यावरती या सगळ्यांचे उपकार आहेत. म्हणून ती परतफेड कशी करायची, तर तो जो वारसा त्यांनी आम्हाला दिला तो पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आपण या देवाला पूजलं पाहिजे, म्हणजे हा माणसातला देव आहे, दगडातल्या देवाला नाही, कारण हाच आपला खरा देव आहे. आणि डॉक्टर साहेब त्याला नेहमी सांगायचे, बाबा रे, मुलं शिकली की राहणीमान सुधारेल आणि आपण सगळे या नरकातून बाहेर पडू. आज आपल्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांना काय प्रकारची विषमता समाजामध्ये होती याची कल्पनासुद्धा येणार नाही. आता मी जे उदाहरण तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण ही घटना मी तुम्हाला 1995-96ची सांगतो आहे. माझा एक मित्र, तोही असाच उच्च पदवीधर, त्यांनी, माझा खूप जवळचा मित्र म्हणून त्यांनी मला त्याच्या घरी बोलवलं. त्याच्या घरी बोलवलं तर त्याची आई आतमध्ये उभी होती आणि तिने माझ्याकडे असं बघितलं आणि मुलाला विचारलं, यांचं नाव काय? तो म्हणाला, गणेश राऊत. आईने हळूच वडिलांना विचारलं की
यांची जात काय? जात कळल्याबरोबर त्या माऊलींनी माझ्यासाठी दुसऱ्या भांड्यांमधून चहाचे कप आणून दिले. माझ्या लक्षात आलं की आता या घरामध्ये काय प्रकार चालला आहे. म्हटलं ठीक आहे, आता यांची पण जिरवलीच पाहिजे. मी तो चहा पिला आणि मित्राला म्हटलं, अरे मला तुझं घर बघायचं आहे. घर बघायचं म्हटल्यानंतर आतून नकाराचे सूर ऐकू यायला लागले. मी जाता जाता सर्व भिंतींना पडद्यांना असा हात लावत गेलो. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं, अरे तू येऊन गेल्यावर संध्याकाळी आमचं घर अख्खं धुवून काढलं रे, असं का झालं? म्हटलं मला परत एकदा तुमच्या घरी बोलव ना. तो म्हणजे उद्या ये परत मी घरी गेलो. आता काही वर्षांनी मी जेव्हा परत त्याच्या घरी गेलो तेव्हा त्या आई म्हणाले, चुकलंच बरं का राऊत सर आमचं, आम्हाला तेव्हा कळत नव्हतं. आज म्हणजे 95 साली जर अशी परिस्थिती असेल तर त्याच्या पूर्वीच्या 100 वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल. म्हणून आपल्याकडे लोक भयंकर हुशार असतात. ते हळूच विचारतात, राऊत म्हणजे ते तुम्ही त्या गावचे ना, मग ते तुमचे नातेवाईक ना, मग ते ना. मी म्हटलं, हो राऊत आडनाव असून सुद्धा मला अजून तरी भाषणाला बोलवतात, याच्यात काय ते ओळखा, अन्यथा राऊतांचं काम काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर सांगायचा मुख्य मुद्दा असा की ज्या विषम परिस्थितीचा डॉक्टर साहेबांनी सगळा सामना केला ती तर काय वाईट असू शकेल. पुस्तकांमध्ये किस्से दिलेले आहेत. एक स्त्री 20 फुटांवर एक माणूस उभा असेल, त्याची सावली पडली तर ते एका लेखकाने लिहून ठेवले. माझी आई लगेच आंघोळीला जायची. आता 20 फुटांवर उभा असणाऱ्या माणसाची सावली पडून पडून किती पडणार? माणूस किती ग्रेट असला तरी त्यांच्या उंची एवढीच किंवा त्याच्यापेक्षा कमीच सावली पडणार ना. म्हणजे काय प्रकारची विषमता या समाजामध्ये आपण भोगलेली आहे. अमेरिकेमध्ये निग्रोंना, म्हणजे आता निग्रो शब्द वापरणं चुकीचं आहे, अमेरिकेमध्ये एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून गोरी माणसं सहज गंमत म्हणून त्याला असे उचलून शेकोटीत टाकायचे. कार्वरनी लिहून ठेवलंय. त्याला भीती वाटली, कार्वर तिथून पळत सुटला. कार्वरने स्वतः लिहून ठेवले. एक होता कार्वर पुस्तकामध्ये लिहून ठेवले बघा, एका त्या माणसाला असं उचललं आणि शेकोटीत टाकलं आणि गोरी माणसं असं आजूबाजूला बघतायत, काय मज्जा आहे. आता हे खरं का खोटं? मी इंग्लंडला गेलो होतो, आम्हाला तिथल्या मार्गदर्शकाने काय सांगितलं होतं, तुमचा पाठलाग होईल तर अशा वेळी सरळ पळत सुटायचं, जीव वाचवायचा. एकदा मी रस्त्याने चाललो होतो, माझ्या पुढे एक पंजाबी मुलगा चालला होता आणि माझ्या मागून एक पाकिस्तानी मुलगा येत होता. असे आम्ही तिघही चाललो होतो. चेहऱ्यावरून आम्ही तिघही भारतीयच वाटत होतो, कारण शेवटी पाकिस्तान बांगलादेश आपलंच. एवढ्यात एक गाडी आली अशीच वेगाने आणि त्या गाडीतला एक मुलगा जोरात ओरडला, ढोल वाजवत येत होते, हे यू इंडियन्स ब्लॅकी वी विल किल यू. तुम्ही आमच्या नोकऱ्या हिरवून घेत आहे, तुम्ही आमचे सगळे कामं हिरावून घेत आहेत. ती गाडी जवळ येते, ती मुलं ओरडतात. हे पाहिल्याबरोबर आम्ही तिघं असे काय वेगाने पळालो. त्या दिवशी जर ऑलिम्पिक असतं तर मीच गोल्ड मेडल जिंकलं असतं. पहिला जीव वाचवत आम्ही कुठल्या इमारतीत घुसलो, आम्हाला कोणालाच कळलं नाही. आणि मग तासाभराने हळूच बाहेर आलो. आणि मग काही दिवसांनी तुम्ही जर बातमी असलेली ऑस्ट्रेलियाची, बडवे नावाच्या एका विद्यार्थ्याला वंशविद्वेषावरून ऑस्ट्रेलियातल्या मुलांनी ठार मारलं. आजही तो द्वेष, जो वंशविद्वेषाचं धोरण हे संपलेलं नाही. आणि मी तर तुम्हाला 100-150 वर्षापूर्वींच्या गोष्टी सांगतोय. नोव्हेंबर 1918 ते 1920ला डॉक्टर साहेब सिडनेहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थव्यवस्था या विषयाचे व्याख्याते होते. आणि ते सगळं करत असताना पुढे आल्यानंतर 1938मध्ये आशिया खंडामध्ये कुटुंब नियोजनाचा पहिला प्रचार करणारे पहिले आशिया खंडातले शब्द वापरतोय बरं का मी. पहिले गृहस्थ म्हणजे रधो कर्वे, म्हणजे अण्णासाहेबांचे चिरंजीव. रधो कर्वेंनी आपल्या पत्नीची संमती मिळवून शेवटपर्यंत स्वतःला मूल होऊ दिलं नाही. हे तर त्या काळामध्ये आणखी विशेष होतं की लग्न केल्यावर बायकोला सांगितलं होतं की मी काही मूलबाळ होऊ देणार नाही, तुझी मानसिक तयारी कर. दोघांनी ते मान्य केलं. त्या रधोंवरती जो अश्लीलतेचा खटला चालला होता त्याचे वकील डॉक्टर साहेब होते. मुंबई हायकोर्टामध्ये खटला चालला. 1938मध्ये भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गर्भनिरोधनाची साधनं सरकारनं लोकांना वाटली पाहिजेत अशा आशयाचं विधेयक कायदे मंडळामध्ये डॉक्टर साहेबांनी म्हणलं होतं. काळाच्या कितीतरी पुढचं. सर्व धर्माच्या लोकांनी तातडीनं विरोध केला. आता 140 कोटी चपडे लोकसंख्या जात असताना, प्यायला पाणी मिळत नसताना, उष्णतेने सगळं जग होरपळून निघत असताना, अफाट इमारती उभ्या राहत असताना सगळे आता असं सांगतायत लोकसंख्या आटोक्यात आणली पाहिजे. हम दो हमारे दो हे सांगणारे लोक कुठल्या गाडीत बसतात? मारुती मोटारमध्ये. काय विनोद आहे बघा. सुझुकीने गाडी काढली, तिला नाव दिलं मारुती, आणि मारुतीत बसतं कोण? हम दो हमारे दो. ज्याने आयुष्यभरामध्ये वेगळाच संदेश दिला त्याचा आपण हे फेडतोय. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असं की त्या कालखंडामध्ये 1938मध्ये जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की कुटुंब नियोजनाची साधनं वाटली पाहिजेत, कुटुंब आपलं आटोक्यात असलं पाहिजे, आजही तो संकल्प आपण प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणू शकलो नाही. मग कोलंबिया विद्यापीठानं
त्या सगळ्यांचा आपल्या माजी विद्यार्थ्यांचा जेव्हा सत्कार केला तेव्हा त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचा सत्कार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1952मध्ये जेव्हा त्यांचा सत्कार केला तेव्हा असा सत्कार झालेले ते एकमेव भारतीय विद्यार्थी होते. ते जेव्हा मुंबईला आले तेव्हा त्यांचा पहिला सत्कार जो आहे तो कुणी केला असेल तर तो भारतीय क्रिकेट क्लबने केला, कुठल्याही विद्यापीठाने केला नाही. खरं म्हणजे विद्यापीठांनी याचं नेतृत्व करायला होतं, परंतु जिथे विद्येचं पीठच पडत असेल तिथं अशा गोष्टी कशा होणार. तर डॉक्टर साहेबांचा पहिला सत्कार केला भारतीय क्रिकेट क्लबने आणि त्यांना पहिली डिलीट दिली ती निजामाच्या उस्मानिया विद्यापीठाने. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या मुंबईमधला ते जे शिकले त्या मुंबई विद्यापीठानं खरं म्हणजे याच्यामध्ये पुढाकार घ्यायला होता. दुर्दैवानं यातलं काहीही झालं नाही. आता हे सगळं झाल्यानंतर लोकांनी भाषणं केली आणि अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांना असं वाटलं की आता एवढा विरोध डॉक्टर साहेबांना झाला तर डॉक्टर साहेब परदेशात जाऊन भारताच्या विरोधात काहीतरी बोलतील. त्यांनी सत्काराला उत्तर देताना असं म्हटलं आहे, मी माझ्या देशाविरुद्ध परदेशात जाऊन काही बोलेन अशी कृपा करून अजिबात समजूत करून घेऊ नका. मी नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी लढलो आहे. एका क्षणासाठी सुद्धा मी देशद्रोहाची कल्पना म्हणून विचार देखील केलेला नाही. राष्ट्रप्रेम जे आहे जे नसानसामध्ये दौडत होतं. त्यांनी धर्मांतर करत असताना आमच्या धर्मामध्ये तुम्ही आलात तर आम्ही एवढ्या सगळ्या आमिष तुम्हाला दाखवत आहोत ती सर्व बाजूला सारून या भूमीमध्ये जन्माला आलेला जो धर्म आहे बौद्ध धर्म त्याचे कास धरणं हे सोपं नव्हतं. डॉक्टर साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये असं म्हटलं की माझ्याकडे डझनभर पदव्या आहेत. त्यांचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ज्ञान आणि त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. एकदा मी मंडईमध्ये गेलो आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. माझी पत्नी माझ्याबरोबर होती. तर पती पत्नी नवीन लग्न झालेले कसे ओळखायचे. पत्नी पुढं उभी असते, तिच्या हातामध्ये छोटी पर्स असते, नवऱ्याच्या हातामध्ये पिशव्या असतात. ह्याच्यातून ओळखायचं की हे नुकतंच लग्न झालेलं आहे, हा शक्यतो प्रेमविवाह आहे आणि हा तिचा ऐकत आहे. तर एक बाई म्हणाले, अहो हे राऊत सर ना ते हेरिटेज वॉकचे. माझ्या बायकोला वाटलं, तिने माझ्याकडे मागे बघितलं, कॉलर नसलेल्या शर्टाची माझी कॉलर ताड झाली. म्हटलं बघ मला मंडईतले विक्रेतेसुद्धा ओळखतात. माझ्या बायकोने त्यांना विचारलं, बाई तुम्ही राऊत सरना कसं काय ओळखता. त्या म्हणाल्या खूप साधं आहे ना सर, खूप विद्वान आहेत, MA MPhil PhD झालेत, टमॅटो सगळ्यात खाली आहेत पिशवीमध्ये, भोपळे सगळ्यात वरती आहेत. ज्ञान हा मोठा प्रॉब्लेम असतो, कॉमन सेन्स विच इज अनकॉमन. तर डॉक्टर साहेबांनी जो ज्ञानाची साधना केली ती सगळ्यात महत्त्वाची. कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेले तर तिथं त्यांना फाउंटन पेन खूप आवडायचे. एकाच वेळी गेले की अर्धा डझन फाउंटन पेन वगैरे विकत घ्यायचे. त्याचे नीबसुद्धा तपासून बघायचे, लिहून बघायचे, अशी लफ्फेदार सही करून बघायचे आणि मग ती सगळी फाउंटन पेन्स जी असतील ती विकत घ्यायची आणि ती वापरायचे. कुठल्याही पुस्तकाची रॉयल्टी त्यांनी शेवटपर्यंत कधीही पैशात घेतली नाही. प्रकाशक त्यांना विचारायला आले की हे पुस्तक तुमचं एवढ्या वेळेकडे याची इतकी आता रॉयल्टी झालेली आहे, याचं काय करायचं. ते म्हणायचे त्या रॉयल्टीमध्ये येणारी किमतीमध्ये जेवढी पुस्तकं विकत घेता येतील तेवढी तुम्ही मला द्या, मला तुमच्याकडून रोख पैसे नकोत. आता मराठीमध्ये किंवा तुम्ही अमेरिकेमध्ये असं म्हणू शकता, लेखकाच्या घरावर मातीचे कौल आहेत आणि प्रकाशकांच्या घरावर सोन्याचे कौल आहेत. कितीतरी पुण्यातले प्रकाशक मला माहिती आहेत की त्यांची घरं बघितली तरी असं वाटतं की काय लेखकाची अवस्था आहे. ज्याच्या जीवावरती ते सगळे मोठे झाले तो लेखक बिचारा गरिबीत वाढतोय. तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. एकदा आंबेडकरांना असं मुंबईला कळलं की तेलंगणचा जो सगळा पुस्तकांचा संभार आहे तो सगळा तेलंगणच्या नंतर त्यांच्या पुढच्या पिढीला काय त्याच्यामध्ये रस नव्हता. पुढे पुस्तकं सांभाळणे भयंकर अवघड काम असतं. माझ्या घरातही 5-1 हजार पुस्तकं होती. तर आम्ही नवीन घरात राहायला गेलो तेव्हा 2-1 हजार पुस्तकं मी ठेवलीत. मी माझ्या मुलाला म्हटलं आता हा इथं आला आहे तर मी त्याला म्हटलं समजा तुला काहीच नाही जमलं तर दुर्मिळ पुस्तकांचं दुकान जर तू काढलं तर तुझी 2-4 वर्ष व्यवस्थित जातील की एक पुस्तक विकत राहायचं आपलं. तर खूप पुस्तकं लोकांना वाटली. पुस्तकं सांभाळणं भयंकर अवघड असतं, ती सांभाळावी लागतात, त्यांच्यावर हात फिरवावा लागतो प्रेमानं. तर तेलंगणच्या पुस्तकांचा संभार जेव्हा विक्रीसाठी खुला झाला तेव्हा आंबेडकरांनी आपल्या एका माणसाला त्यांच्या घरी पाठवलं आणि त्यांना ऑफर दिली की मी एवढ्या किमतीमध्ये तुमची सगळी पुस्तकं घ्यायला तयार आहोत. घरचे भयंकरच खुश झाले आणि तो सगळा ग्रंथसंग्रह त्यांनी डॉक्टर साहेबांना विकून टाकला आणि तो पुढे सिद्धार्थ महाविद्यालयांना देऊन टाकला. ते असं म्हणायचे की एका शाळेमध्ये गेलेले असताना तिथले संयोजक म्हणाले की बघा आम्ही सगळे हरिजन मुलांसाठी शाळा चालवतो आणि आम्ही किती हे करतो, तुम्ही आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे भाषणामधून, असं संयोजकांनी वक्त्याला सांगितलं. आता वक्ता इतका कसलेला होता, वक्त्याने काय वाक्य बोलावं. ते असं म्हणाले, मला हरिजनांना याचकासारखे वागवणे नको आहे. ती या देशाची मुले आहेत,
त्यांना शिक्षण, अन्न आणि वस्त्र हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क म्हणून या देशात हवा आहे. शोषित वर्गाला तुम्हाला जर काही शिकवायचं असेल तर मदत मागणारे याचक बनविण्यापेक्षा त्यांना आत्मसन्मान शिकवा. आता हे किती महत्त्वाचं आहे ना. म्हणजे चिनीमध्ये म्हण आहे की तुम्ही जर पैसे दिले तर तो शिकणार, त्याच्याऐवजी त्याला ते माशांचं जाळं द्या, ते गळ द्या, म्हणजे तो मासे पकडायला शिकेल, मग तो मोठा होईल. आपल्याकडे काय केलेलं आहे, बाबा आमटेंनी खूप सुंदर वाक्य वापरलेलं आहे, दान माणसाला नादान बनवून टाकतं. म्हणून या देशातल्या माणसांच्या हाताला काम दिलं पाहिजे. या देशातल्या लाखो लोकांच्या हाताला काम नव्हतं म्हणून परदेशांनी खूप विचार केला आणि मोबाईलचा शोध लावला. आता अख्खा भारत कामात गरलेला आहे, ते दिवसभर असे बसलेले असतात. आणि या देशाला नम्रतेची जर सवय कोणी लावली असेल तर ती मोबाईलने लावली. तोपर्यंत भारताला नम्रता माहीत नव्हती. नम्रता नावाची मुलगी माहीत होती, नम्रता शिरोडकर, पण बाकी नम्रपणा माहीत नव्हता. तो मोबाईलने आपल्याला शिकवला. एकाग्रता तासनतास. एकदा मी एसटीतून चाललो तर माझ्या शेजारी एक मुलगी बसली होती. शेवटी मी राहून तिला म्हटलं, तू खूप वेगाने पुढे जातेस. ती म्हणाली, तुम्ही कसं काय ओळखलं? काय मी अभ्यास करते. म्हटलं, अगं तुझा स्टॉप जाऊन 1.5 तास झाला आहे तरी तू उतरलेली नाही आहेस, कारण ती मोबाईल बघत होती. तर इतक्या वेगात बिचारीचा प्रवास चालू आहे तर ती खूप पुढं जाणार. तर आपल्याला ती नम्रता शिकवली. 2 हातांना आता काम दिलं आहे मोबाईलने. डॉक्टर साहेब असं म्हणत होते, या 2 हातांना काम द्या तर ती माणसं विधायक कामामध्ये गुंतून राहतील. आत्मसन्मान ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही तर शेवटी स्वाभिमान नसेल तर आपल्या जगण्याला तरी काय अर्थ आहे. कायदा मंत्री असताना दर महिन्याला जो काही पगार मिळायचा त्यातले फक्त 500 रुपये मनोरंजनावर खर्च असायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे मिळून फार फार तर 4-5 सिनेमे पाहिले असतील. गांधीजींनी एकच सिनेमा पाहिला, रामराज्य. त्याच्यानंतर गांधीजींनी एकच सिनेमा पाहिलेला होता. यांनी 4-5 सिनेमे पाहिले. ते असं म्हणत होते की वेळ ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एकदा एक मध्यरात्री अमेरिकन पत्रकार त्यांना भेटायला आला. तर त्यांनी खूप दिवस तो भेटायची वेळ मागत होते. ते म्हणाले, या तुम्हाला वेळ असेल तेव्हा. तर तो म्हणाला, मग मी असं करतो, मध्यरात्री येतो. या म्हणाले. गेले मध्यरात्री वाचनालयाचा दिवा चालू होता. डॉक्टर साहेब वाचत बसले होते. तर तो पत्रकारांनी विचारलं, काय करता तुम्ही? त्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, तो अमेरिकन पत्रकार म्हणून, मी गांधी नेहरूंकडे पण नाही येता गेलो, ते झोपलेत आणि तुम्ही जागे. डॉक्टर साहेबांनी उत्तर दिलेलं खूप महत्त्वाचं. ते म्हणाले, ते दोघं नेतेत, ते झोपू शकतात कारण त्यांचे अनुयायी जागृत आहेत. मी जागा आहे कारण माझे अनुयायी झोपलेले आहेत. त्यांना झोपेतून जागा करायचं असेल तर मला जागा राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या समाजाविषयी, आपल्या बांधवांविषयी काय कळकळ, काय प्रेम. 24 तास डोक्यामध्ये जर एकच कुठला विचार असेल तर तो हाच की आपले अनुयायी, आपले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण जगलं पाहिजे. मंत्री असताना त्यांचं एक वाक्य तर मला खूप आवडतं. ते असं म्हणाले, ते मला सार्वजनिकरित्या ज्या गोष्टीचा बचाव करता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट मी सार्वजनिक जीवनात करणार नाही. काय धाडस आहे. अमेरिकेतला, इंग्लंडमधला एक तरी मंत्री असं म्हणू शकतो का की मी असं करणार नाही? एका मंत्र्याला बारमध्ये त्या इंग्लंडमध्ये पकडलं ना, तो बिचारा दूध पित होता, ताक पित होता, तरी पोलिसांनी त्याला पकडलं आणि तो ते दूध ताक पिल्यानंतर खूपच बरळायला लागलं. शेवटी पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. डॉक्टर साहेब म्हणतायत, सार्वजनिकरित्या जी गोष्ट मी करूच शकणार नाही, खाजगी जीवनातसुद्धा मी त्याचं समर्थन करणार नाही. त्यांच्या मुलाला एका उद्योजकाने नोकरीची ऑफर दिली तर डॉक्टर साहेबांनी तो कावा ओळखला. ते म्हणाले, माझ्या मुलाला लायकी नसताना तुमच्या इथे मी नोकरी कर म्हणून सांगणार नाही. मी या पदावर असेपर्यंत माझ्या पदाचा फायदा मी त्याला मिळू देणार नाही. गांधीजींच्या मुलांचं काय झालं आपण बघतो. त्यामुळे अनेक मोठ्या माणसांची मुलं असतात, त्यांना जे वेगळ्या प्रकारचे चटके जे सहन करावे लागतात ते दुर्दैवानं ते सगळे असे असतात. 1948मध्ये श्रीलंकेच्या दूतावासाचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम चालू असताना तिथं नेहरू आणि माउंटबॅटन दोघंही हजर होते. म्हणून नेहरूंकडचा एक माणूस धावत पळत डॉक्टर साहेबांना बोलवायला आला. डॉक्टर साहेबांनी काय उत्तर द्यावं ते असं म्हणाले, मला माझा मौल्यवान वेळ त्या ठिकाणी वाया घालविणे योग्य वाटत नाही. आता बघा, कालचा लोकसत्ता जर तुम्ही वाचला असेल, गिरीश कुबेरांचा लेख, तर त्या लेखामध्ये एक वाक्य आहे, ज्या माणसाला त्यांनी बोलवलं होतं त्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान द्यायला, त्याच दिवशी संध्याकाळी लोकसत्ताचा कार्यक्रम इथं होता आणि याच्या समोरच्या सभागृहामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंगांचा कार्यक्रम होता. देवस्थळी नावाचा माणूस ज्यांनी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या, त्या देवस्थळींचा सत्कार त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार होता
उद्योगपतींचे मुख्य म्हणून. आता संयोजकांना प्रश्न पडला, लोकसत्ताच्या संपादकांनी फोन केला, देवस्थळी तुमचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि तुम्ही आमच्याकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून यायचं, त्याच्या अगोदर मान्य केलं, आता तुम्ही काय करणार? देवस्थळी म्हणाले, मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, मी तुमच्याच कार्यक्रमाला येणार, मी पंतप्रधानांच्या सत्काराला जाणार नाही. मराठी माणसं काय ताठमानाने उत्तर देऊ शकतात? डॉक्टर साहेब म्हणाले, श्रीलंकेच्या त्या कार्यक्रमाला जाऊन मी माझा मौल्यवान वेळ वाया घालवू इच्छित नाही, मी माझा अभ्यास करत बसेन. ते आपल्या अभ्यासिकेमध्ये वाचत बसलेले. ते वाचन हे माणसाला जे एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जातं ना, त्या जगाच्या आनंदाची सरच दुसऱ्या कशाला नाही आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप तो आनंद उपभोगलेला आहे. वर्धिनीचं ग्रंथालय रात्रभर वाचून काढलेले आहे. त्या ग्रंथालयातले बहुसंख्य पुस्तकं मी आणि परागनी चिकटवलेली आहेत. त्याच्यामागे आमच्या नावांच्या याद्या आहेत. तुम्ही राजा धनराजगिरीजीचं ग्रंथालय बघा, फर्ग्युसनचं ग्रंथालय बघा, विद्यापीठाचा इतिहास विभागातलं ग्रंथालय बघा, त्याच्या मागे जी कार्ड असतात ना, सहज मी परवा एक पुस्तक काढलं, तर मी 10-15 वर्षापूर्वी वाचलेले पुस्तकं नंतर माझ्यानंतर कोणीच वाचलं नाही, परत मी ते वाचायला घेतलं. आणि जेव्हा ते स्वतःचं नाव तिथं वाचलेलं आपण बघतो, खूप बरं वाटतं की काळाच्या ओघात कोणीतरी एक विद्वान येईल. राम गणेश गडकरींनी असं म्हटलंय, मी मेल्यानंतर माझा पुतळा फर्ग्युसनच्या आवारात उभा राहा, का? माझ्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या विद्वानांची धूळ माझ्या मस्तकावरती पडेल. आता गडकऱ्यांना काय माहिती, त्यांना मागे टाकणारा विद्वान अजून फर्ग्युसनच्या ग्रंथालयात गेलाच नाही. बाबासाहेबांच्या प्रचारासाठी 52च्या निवडणुकीमध्ये काही विद्यार्थी प्रचार करत होते, फिरत होते, आणि ते विद्यार्थी संध्याकाळी बाबासाहेबांना भेटायला आले. पहिल्याच दिवशी म्हणाले, बाबासाहेब आम्ही तुमचा प्रचार करतोय. काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकेची घटना ज्या माणसांनी लिहिली त्याच्या विरोधात कोणालाही उभं केलं नाही. वॉशिंग्टननी त्याला बिनविरोध निवडून आणला. भारतामध्ये बघा, काँग्रेसने बाबासाहेबांना पाडलं, पण त्याच्यापूर्वी जे विद्यार्थी प्रचार करत होते ते संध्याकाळी बाबासाहेबांना भेटायला आले. बाबासाहेब त्यांना काय म्हणाले? बाबासाहेब म्हणाले, एक चांगला विद्यार्थी आपला वेळ कधीच वाया घालवत नाही. माझ्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांचे आयुष्य खर्च करून मला विजय मिळवायचा नाही. सबब तुम्ही माझा प्रचार करू नका, घरी जा, अभ्यास करा, त्यांनी जास्त कल्याण होईल. आज अमेरिकेतला कुठला तरी नेता असं म्हणू शकेल का की माझा प्रचार तुम्ही करू नका? तो उलट असंच म्हणेल, बरं झालं तुम्ही आलात, दुप्पट वेगाने माझा प्रचार करा, म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले तरी चालेल. डॉक्टर साहेब वाचन कसं करायचं? तर घरामध्ये एवढी पुस्तकं आहेत, तर एखाद्याला प्रश्न पडेल, खरोखर वाचत होते का नाही? तर कुठलंही दुर्मिळ पुस्तक असायचं जे अन्य कोणालाही सापडायचं नाही, तर ते शोधणाऱ्या माणसाला असं सांगायचं, त्याचा आकार काय आहे, त्याची जाडी काय आहे, त्याच्यावर कुठल्या रंगाचं कवर आहे, त्याच्यावर कुठल्या रंगाच्या पेन्सिलने मी खुणा केलेल्या आहेत. 33,000 पुस्तकांमधून आपल्याला हवं असणारं पुस्तक त्या पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्या एखाद्या विशिष्ट कपाटामध्ये, एका विशिष्ट कप्प्यामध्ये, एखाद्या काचेच्या मागे त्या रंगाचं असेल. इथं दप्तरामध्ये किती वह्या पुस्तकं भरली ते आठवत नाही, परवा संध्याकाळी कुठली भाजी खाल्ली ते आठवत नाही. ते असं म्हणतात, समाजवाद समजा या विषयावर मला पुस्तकं वाचायची, तर मी लहानपणापासून काय केलं, या विषयावरील सगळ्या पुस्तकांचे ब्लर्ब म्हणजे मलपृष्ठ आधी वाचतो, मग अनुक्रमणिका, प्रस्तावना, मनोगत, यातून पुस्तकात काय आहे ते समजते. मला जर वाटले की या पुस्तकात काही नव्या कल्पना किंवा गोष्टी आहेत तर बारकाईने ते वाचतो, हवे तेवढे सगळे वाचतो, बाकीचे सोडून देतो. या पद्धतीने त्यांनी हजारो पुस्तकं वाचून ठेवली. तुम्ही पण आजपासून एक प्रयोग करा, वेळ वाचवण्यासाठी डायरी लिहा. मोबाईल न बघता, टी व्ही न बघता असं जर केलं तर आपण किती पुस्तकं वाचली आजपासून जर लिहून ठेवायला सुरुवात केली तर काही वर्षांनी आपल्यालाच आश्चर्य वाटेल. गेले 30 वर्ष मी आमच्या कॉलेजमध्ये पहिल्याच तासाला एकच प्रश्न विचारतो सगळ्या विद्यार्थ्यांना, तुमच्यापैकी किती लोकांना शिक्षक व्हायचं आहे? एकही हात वर येत नाही. मग मी त्या मुलांना म्हणतो, तुमच्यापैकी जर एकालाही शिक्षक व्हायचं नसेल तर तुमच्या मुलांना चांगले शिक्षक कसे मिळतील? त्याग दुसऱ्यांनी करावा, आपण काय करणार आहोत? स्पर्धा परीक्षा आपल्याकडे मागणी करते की चांगल्या दर्जाचे अधिकारी निर्माण व्हायचे असतील तर डॉक्टर साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. ते असं म्हणतात, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातला 10% खर्च पुस्तकांवरती केला पाहिजे. असे नियम डॉक्टर बाबासाहेबांचे नियम पाळणारे काही लोक समाजामध्ये आहेत. लाईफ ऑफ टॉल्स्टॉय, ल मिझरेबल, फार फ्रॉम द मॅडिंग क्राउड ही पुस्तकं, 3 पुस्तकं वाचताना डॉक्टर साहेब ढसाढसा रडले होते असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. टॉल्स्टॉयच्या तर कथा आपल्याला माहिती आहे. टॉल्स्टॉय अप्रतिम लिहायचा. टॉल्स्टॉयची एक अजरामर गोष्ट आहे. एकदा रशियातल्या एका झारला एका माणसाने विचारलं, महाराज मला जागा पाहिजे पुष्कळ. झार म्हणाला, दिली तुला जागा, किती जागा हवी आहे?
म्हणाला मला अनंत जागा हवी. तर झार म्हणाला माझी एक अट आहे, तू पळत सुट इथून, सूर्यास्ताला तू परत इथं आला पाहिजेस. तू जेवढी जागा पळशील तेवढी जागा तुझी, तू जेवढी जागा पळशील तेवढी जागा तुझी. ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पळतोय 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 आणि एकदम दुपार झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अर सूर्यास्ताला परत त्या जागेवर जायचं. म्हटलं जेवणात वेळ जाईल, नको थांबायला. उलटा फिरला, परत पळत सुटला. इथे रेषा जेव्हा होती अंतिम रेषा, तेव्हा त्या कपाटापाशी तो रक्ताची उलटी होऊन खाली पडला. टॉल्स्टॉयने लिहिलं आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर दफन करतात. तो म्हणाला माणूस गेल्यानंतर माणसाला एक हातभर जागा लागते. हिंदू धर्म त्यापेक्षा ग्रेट आहे. माणूस गेल्यावर चिमूटभर जागा लागते, राखच होऊन जाते. मग खरं म्हणजे माणसाला किती जागा लागते. अशा त्या टॉल्स्टॉयनी ज्याच्यातून चिरंतन कथा लिहिल्या, ज्याच्यातून गांधीजींना पण प्रेरणा मिळाली, ते टॉल्स्टॉय डॉक्टर साहेबांच्या दैनंदिन वाचनामध्ये होता. संविधानाबद्दल त्यांनी जे लिहिले ते खूप महत्त्वाचं आहे, की मी काय लिहिले आणि त्याला काय महत्त्व आहे. बघा काय त्यांनी लिहिलं आहे. आपले संविधान कागदावर अस्पृश्यतेचा समूळ नाश करेल यात शंका नाही, पण त्याचा विषाणू भारतात जवळपास 100 वर्षे राहील. म्हणजे 100 वर्ष हा प्रश्न सुटणार नाही. तो लोकांच्या मनावर खोलवर रुजला आहे. अमेरिकेतही आजवर विषमतेचा प्रश्न सुटलेला नाही. आज आपण जर अमेरिकेकडे पाहिलं तर आपल्याला असंच दिसेल, गोरी माणसं प्रचंड पुढे जात आहेत आणि आपली माणसं मात्र मागे राहत आहेत. डॉक्टर साहेबांनी एका माणसाने असं विचारलं की तुम्ही विश्रांती कधी घेता, निवांतपणा कधी असतो तुमच्या आयुष्यामध्ये. त्याने दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं. ते असं म्हणतात, माझ्यासाठी निवांतपणा म्हणजे एका प्रकरणातून दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या प्रकरणाच्या अभ्यासाकडे वळणे. विश्रांती म्हणजे काय, तर विश्रांती म्हणजे दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करायचा. त्यांच्याकडे एक माणूस होता. तर तो एके दिवशी माणूस आला आणि म्हणाला, हा मुलगा तुम्हाला दिला, हा तुमच्याकडे राहिला, हा तुमची सगळी काळजी घेईल. आता मी चाललो, मला काय माझ्या मुलाला सांभाळणं शक्य नाही. डॉक्टर साहेब म्हणाले ठीक आहे. पुढे 25 वर्ष तो मुलगा त्यांच्या घरात राहिला. तो डॉक्टर साहेबांना जवळून बघत होता. त्याने असं लिहून ठेवलं आहे, डॉक्टर साहेबांनी मी कधी वेळ वाया घालवताना बघितलं नाही. एके दिवशी रात्री मी आलो तर डॉक्टर साहेबांची झोपमोड होऊ नये म्हणून मी दरवाजासुद्धा वाजवला नाही, मी घराच्या बाहेर झोपलो. सकाळी उठून जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या अंगावरती डॉक्टर साहेबांचा कोट होता. हा रात्री कसा घरी आला नाही म्हणून मध्यरात्री डॉक्टर साहेब उठले होते. त्याने दरवाजा उघडला तर बघितलं तर हा बाहेर झोपलेला. डॉक्टर साहेब आतमध्ये गेले, स्वतःच्या अंगावरचा तो कोट प्रचंड मोठा तो काढला, त्याला थंडी वाजू नये म्हणून त्याच्या अंगावरती घातला. संत नामदेव कुत्र्याला भाकरी कोरडी खाताना त्रास होऊ नये म्हणून तुपाची वाटी घेऊन पळत होते. आपल्या सहकार्याला या सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या अंगावरचा कोट हा त्याच्या अंगावरती ते घालत होते. काही लोक त्यांच्यानंतर त्यांना असं म्हणाले की आता आपण भीमराव आंबेडकर नावाचा एक धर्म स्थापन करू. त्यांनी त्याला विरोध केला आणि ते म्हणाले असं आयुष्यात कधीही करायचं नाही, मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे, सबब ते माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या लेखी बुद्धिमत्ता वगैरे काहीच नसतं. काय म्हटले त्यांनी पहा, जो हे काळजीपूर्वक करतो आणि दृढ निश्चयी असतो तोच माझ्यासारखी अद्वितीय बुद्धिमत्ता संपादू शकतो. तुम्ही जर जगाच्या इतिहासाचं अवलोकन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, जगामध्ये सगळ्यात जास्त चांगले बदल हे अत्यंत कष्टाळू लोकांनी घडवलेले आहेत, ते बुद्धिमान लोकांनी नाही. बुद्धिमान लोक अत्यंत आळशी असतात, ते करत काहीच नाहीत, ते विचार मांडत राहतात. जग जे बदलवलं आहे सगळं ते अत्यंत दीर्घोद्योगी लोकांनी, ज्यांना विश्रांती हा शब्द माहीत नाही, अफाट कष्ट ज्यांनी केले त्यांनीच. आता शेवटच्या 4 ओळी वाचतो आणि थांबतो. ते गेल्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांच्याबद्दल काय म्हटलं आहे. लोक असं मानतात नेहरू आंबेडकर यांच्यामध्ये खूप द्वैत आहे. ते अद्वैत कुठे ते बघा. नेहरू काय लिहितात, त्यांची विद्वत्ता म्हणजे बाबासाहेबांची गुणवत्ता आणि हुशारी यांबद्दल तर कुणाच्याही मनात शंका येऊ शकत नाही. त्यांनी आजवर जे काम केले, जे ध्येय घेऊन ते राबले, त्यामुळे ते आपल्या सगळ्यांच्या स्मरणात कायम राहतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले काम, त्याबद्दल त्यांची असलेली तळमळ ही आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. कारण
या घटकाने अनेक वर्षांपासून जे भोगले आणि जी काही सामाजिक व्यवस्था आपल्या समाजात रूढ होती त्याला छेद देण्याचे अत्यंत मोलाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि त्यासाठी ते कायम स्मरणात राहायला हवे. मलाही असं वाटतं डॉक्टर साहेबांची वाचनाची आवड, डॉक्टर साहेबांची दीर्घोद्योग करण्याची आवड 1% माझ्यामध्ये येऊ शकली. त्याला कारण स्वरूप वर्धिनीचे किशाभाऊ पटवर्धनांनी आमच्यावर केलेले संस्कार, त्यांच्यावर असणारे संघाचे संस्कार मला प्रबोधिनीमध्ये शिकवायला मिळालं, मला वर्धिनीमध्ये शिकवायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी गेली 30 वर्ष मला जे काही शिकवलं त्या सगळ्यातून हे घडत गेलं. ती वाचनाची आवड मुरत गेली. मला असं वाटतं आजच्या दिवशी जर असा निश्चय करता आला की रोज दिसा माझे काहीतरी वाचावे, लिहावे, तर मला असं वाटतं 14 एप्रिल हा दिवस योग्य पद्धतीनं साजरा झाला असं म्हणता येईल. मी तुम्हाला वेळ दिली होती 11 वाजायला अजून 4 ते 5 मिनटं कमी आहेत. डॉक्टर साहेबांनी वेळ किती मौल्यवान होता हे सांगितलं होतं. मी जर ते ओळखलं नाही तर तुम्ही म्हणाल वक्त्याचंच डोकं रिकामं आहे, अशा वक्त्याकडून आपण काय घ्यायचं. तुम्हाला तसं वाटू नये म्हणून मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला जोर कळतं आहे तोवर बोललं पाहिजे. कळत किंवा नकळतसुद्धा मला जे काही कळलं ते तुमच्यापर्यंत मला जर पोचवता आलं तर मला काहीच नाही कळलं असं तुम्हाला कळेल. हे कळायला नको असेल तर कळता क्षणी थांबायला हवं. धन्यवाद. तुम्ही जो आम्हाला निश्चय सांगितला तो आम्ही नक्कीच विद्यार्थी तो पार पाडू. यानंतर कार्यक्रमाची सांगता करताना इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण पसायदानाने या कार्यक्रमाचा शेवट करतो. सर्वांनी जागे होती.